आंध्र प्रदेश सरकार तिसरं आणि चौथं मूल जन्माला घालणाऱ्या पालकांना पैसे वाटणारे. आता हे काय असं जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा, कारण यामागे एक मोठी समस्या आहे. भारताचा जन्मदर घटतोय. म्हणजे खरं तर भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश. आपण पूर्वीपासूनच कुटुंब नियोजन, हम दो हमारे दो याला प्रोत्साहन दिलेलं आहे. पण मग तरी भारताचा जन्मदर का घटतोय? नेमकी समस्या काय आहे? तर 1998-99 मध्ये भारतातल्या एका महिलेला ऑन ॲन ॲव्हरेज 2.9 मुलं होती आणि आज हा आकडा 1.9 वर आलेला आहे. म्हणजे दर पिढीमध्ये जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या ही कमी कमी होत चालली आहे. आता लोकसंख्या स्थिर राहण्यासाठी, म्हणजे मागची पिढी जात असताना नवी पिढी तेवढीच असण्यासाठी आपल्याला एक सर्टन प्रपोर्शन मेंटेन करावं लागतं आणि यालाच रिप्लेसमेंट फर्टिलिटी रेट म्हणतात. भारतासाठी हा आकडा किमान 2.2 असणं गरजेचं आहे. पण आता सध्या तो त्याखाली घसरलाय. यात आपण आता उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशी तुलना करूया. उत्तर प्रदेशात टोटल फर्टिलिटी रेट हा 2.35 आहे आणि बिहारमध्ये 2.98 आहे. पण आंध्र प्रदेशात तो 1.68, कर्नाटकात 1.67 इतकाच आहे. याच्याशिवाय केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, दिल्ली यांच्यासारख्या अर्बनाइज्ड राज्यांमध्ये आणि शिवाय पश्चिम बंगाल, पंजाबमध्ये जन्मदर रिप्लेसमेंट रेटच्याही खाली गेलाय. दक्षिणेकडच्या राज्यात ही स्थिती अजूनच गंभीर आहे. आणि जन्मदर घसरला की नेमकं काय होतं, काय फरक पडतो? तर जन्मदर कमी म्हणजे लोकसंख्या कमी, आणि लोकसंख्या कमी म्हणजे साहजिकच प्रतिनिधित्व कमी. लोकसभेत संख्या कमी म्हणजे रिस्पॉन्सिबली आपला जन्मदर कमी ठेवणाऱ्या राज्यांना राष्ट्रीय स्तरावर मात्र कमी प्रतिनिधित्व मिळतं. आता ज्या टोटल फर्टिलिटी रेटबद्दल आपण बोलतोय तो रेट खरं तर 2 गोष्टींवरती अवलंबून आहे. पहिलं म्हणजे मुलंबाळं असणाऱ्या महिलांचं प्रपोर्शन आणि दुसरं एका महिलेला होणाऱ्या मुलांची ॲव्हरेज संख्या. जर रिप्रोडक्टिव्ह एजमधल्या सगळ्या महिलांना 2 जरी मुलं असतील तरी भारताचा टोटल फर्टिलिटी रेट हा 2 राहतो. पण जर काही महिलांना काही कारणास्तव मुलंबाळं होऊ शकत नसतील तर उर्वरित महिलांना हा जन्मदर मेंटेन ठेवण्यासाठी अजून जास्त मुलांना जन्माला घालावं लागेल. पण आज या दोन्ही फॅक्टर्समध्ये काहीच बॅलन्स राहिलेला नाहीये. दोन्ही टोकं विरुद्ध दिशेला जात आहेत. यात अजून एक मुद्दा आपण समजून घ्यायला पाहिजे आणि तो म्हणजे लिंग गुणोत्तर. 2024च्या डेटानुसार भारताचं लिंग गुणोत्तर हे 1000 मुलांमागे 952 मुली इतकंच आहे. त्यालाच लिंक असतो तो म्हणजे मृत्यूदर. जेव्हा मृत्यूदर वाढत जातो आणि लिंग गुणोत्तर कमी कमी होत जातो तेव्हा आपला रिप्लेसमेंट फर्टिलिटी रेट सुद्धा वाढत जातो. आणि म्हणूनच 2024चा भारताचा रिप्लेसमेंट फर्टिलिटी रेट हा 2.2 इतकाच होता. आज भारतातल्या केरळ, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या 3च राज्यात लिंग गुणोत्तर रेशो हा नॅचरल रेशोपेक्षा जास्त आहे. आणि बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान ही राज्यच रिप्लेसमेंट लेवलच्या वर आहेत, म्हणजेच तिथला जन्मदर हा जास्त आहे. पण प्रश्न हा आहे की जन्मदर नेमका कमी का होतोय? यामागे फक्त आर्थिक कारणच आहेत का? तर अजिबात नाही. लोकांची एकंदरीतच लाईफ वेगाने बदलते. शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली, शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याचं प्रमाण वाढलं, वेगवेगळ्या वेस्टर्न कल्चरशी संबंध वाढला, लग्न उशिरा व्हायला लागली. मुळात लग्नाचीच गरज आहे का, लग्न करायचं कशाला, यावर सुद्धा ओपनली विचार व्हायला लागला, चर्चा व्हायला लागली. जॉईंट कुटुंब जाऊन न्यूक्लिअर कुटुंब पद्धती वाढायला लागली आणि त्याच्याचबरोबर जोडीला महागाई सुद्धा वाढली. साहजिकच मुलांचा शाळा, कॉलेज, क्लास, आजारपण यावरचा खर्चही वाढला. त्यामुळे या सगळ्यापेक्षा डिंक म्हणजे डबल इन्कम आणि नो किड्स ही कॉन्सेप्ट पॉप्युलर झाली. नवरा बायको दोघांनी कमवायचं, त्या पैशातनं वेगवेगळे अनुभव घ्यायचे, फिरायचं, वेगवेगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायच्या, हे प्रमाण वाढायला लागलं. आणि त्यातूनच स्वतःसाठी जगू असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण वाढायला लागलं. हा बदल तुम्हाला आकड्यातूनही आम्ही दाखवतो. महिलांचं रिप्रोडक्टिव्ह एज हे साधारण 40 ते 49 पर्यंत असतं. तर 2015-16 मध्ये रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये मुलं बाळं नसणाऱ्या महिलांचं प्रमाण होतं फक्त 60% आणि 2019 ते 21 या काळामध्ये मुलं बाळं नसणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण हे 12% पोहोचलं. यात 2023-24चा डेटा अजूनही रिलीज झालेला नाही. पण आता या सगळ्याच्या पुढे काय? जपान, दक्षिण कोरिया, इटली या देशांनी वृद्धांची संख्या वाढतीये हे यापूर्वीच अनुभवलेलं आहे. या देशात वृद्धांची संख्या वाढली, काम करणाऱ्या हातांचं प्रमाण कमी कमी होत गेलं आणि त्याचा आपोआपच सरकारच्या पेन्शन आणि हेल्थकेअर सिस्टीमवरती बोजा वाढला. आता याच्यामध्ये आंध्र प्रदेश सरकारने तिसरं आणि चौथं मूल जन्माला घालणाऱ्या पालकांना रोख रक्कम द्यायचं ठरवलेलंच आहे.
पण खरा प्रश्न हा आहे की पैसे दिल्यावरती लोक मूल जन्माला घालतात का? कारण फ्रान्स, स्वीडनने यापूर्वी हे करून बघितलेलं आहे, पण त्याचा फारसा काही फरक पडलेला नाही. तर खरी गरज कशाची आहे? तर खरी गरज ही अफोर्डेबल पेरेंटिंग, प्री आणि पोस्ट डिलिव्हरी केअर, चाइल्ड न्यूट्रिशन, सेफ चाइल्ड बर्थ, सुट्ट्या जेव्हा मिळायला लागतील कदाचित तेव्हा भारताचा जन्मदर वाढायला थोडी तरी सुरुवात होईलच. खरं तर तुम्ही किती मुलं जन्माला घालायची हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण हा डेटा आपल्याला आपण वृद्ध देशाच्या दिशेने वाटचाल करतो का हे सांगतो. त्यामुळे यावर विचार हा डेफिनेटली व्हायला हवा. आज इथेच थांबूया. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा ऑड इव्हन फॉर मोर सच कॉन्टेंट.